तर तुम्हाला ह्यांच्याबद्दल काय वाटतं? म्हणजे कसा माणूस आहे हा? देव माणूसच आहे. खरंच. हा देव माणूस म्हणजे देवच आहे. हा थोडक्यात वर्ष देवच झाला आहे. या बिजगर गावामध्ये. हे सत्य सांगतोय. हे जन्मस्थान आमचं. हे इथे तुमचं इथे जन्म झाला माझा. तिथे लहानपणापासून लहानपणापासून हो. खेळले आहात, बागडलेले आहात. मी असं ऐकलंय की तुम्ही सगळंच करताय, सुतारकाम करताय, मिस्त्री काम करताय, मंडपचं करताय, इलेक्ट्रिशियन करताय. तुमचा काय लोकांच्या पोटावर पाय नसेल. हे बघा हे आमचे मनीष तटकरे. अरे बाबा. हो भाऊजी बरं आहे का? गेलो तो कोणीकडे होय काय? गावात राहण्याचा फायदा आहे. हो. शहराकडे तुम्ही फ्लॅट मध्ये राहत असाल तर एकमेकाची घरं, दुसऱ्याच्या घरात काय चाललंय, कोण मेलंय. माणूस व्यक्तित्व आहे, ज्ञानी आहे पण आणि समाधानी म्हणजे सगळ्यांची गाय गिरीवाची क्यू करणार आहे. चांगला माणूस व्यक्ती असा जन्माला आला असं कधी मी पण आयुष्यात व्यक्ती मी बघितलं नाही. तर नमस्कार, मी श्रावण मिरगळ आणि इनसाइड चर्चा विथ श्रावणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज तुम्हाला काहीतरी इनसाइड चर्चा विथ श्रावण हे पॉडकास्ट थोडंसं वेगळं वाटत असेल. का? तर आम्ही एका खास व्यक्तीची आज मुलाखत घेतली. माझ्यापेक्षा रोहन तुम्हाला जास्त सांगेल. आता ती खास व्यक्ती जर सांगायचं झालं तर मला असं वाटतं की नाव घेतल्यावरती सगळेच त्या व्यक्तींना ओळखणार आहे. ते म्हणजेच विश्व वारकरी सेनेचे तालुकाध्यक्ष हरिभक्त पारायण श्री श्याम महाराज मिरगळ. आणि श्याम महाराज मिरगळ हे नाव जास्त सांगण्यापेक्षा महाडमध्ये सगळ्यांना माहीत असणारं नाव आणि सगळ्यांच्या ओळखीचं नाव म्हणजे श्यामबुवा. म्हणजेच श्रावणचे वडील. आणि यांची आम्ही मुलाखत घेण्यासाठी गेलो. खरं तर श्रावणनी मला यांची मुलाखत घेण्याची संधी दिली, त्याबद्दल श्रावण मी तुझे त्या व्हिडिओमध्ये पण आभार मानले, याच्यामध्ये पण मानेन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही त्यांच्या गावामधून जी ही व्हिडिओ शूट केला, म्हणजे जिथून त्यांच्या ह्या सेवेच्या प्रवासाला सुरुवात झाली, म्हणजे त्यांचं बिसगर गाव, त्यांचं बालपण तिथं गेलेलं आहे, त्यांचं इथं तरुणपण गेलेलं आहे. तिथूनच त्यांनी कीर्तनाला सुरुवात केलेली आहे आणि तिथूनच त्यांचं पहिलं कीर्तन हे चालू झालं होतं आणि आता ते पूर्ण तालुका असेल, महाड असेल, माणगाव असेल, या तालुक्यांमध्ये ते नामांकित आहेत, म्हणजे श्याम महाराज मिरगळ. आणि त्यांचा एक सुंदर पॉडकास्ट आम्ही, सुंदर व्हिडिओ आम्ही त्यांच्यावर केलेला आहे. त्यांच्याबद्दल माहिती आम्ही गावांच्या मंडळीकडून घेतलेली आहे. म्हणजेच थोडक्यात काय तर इनसाइड चर्चा आम्ही आउटसाइड जाऊन लोकांच्या इनसाइड गोष्टी आम्ही मनातून काढून घेतल्या आहेत. म्हणजेच बाबांबद्दल त्यांचे काही विचार असतील, काही मतं असतील, तर ते आम्ही गावात जाऊन काही व्यक्तींना विचारलंय आणि ते काम सुंदर रोहनने केलेलं आहे. तर जास्त न चर्चा करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर तुम्ही स्वतः तो व्हिडिओ बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि हो, हा जर पॉडकास्ट, हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर S7 क्रिएशन हे YouTube चॅनलवरती जाऊन तुम्ही बघा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इनसाइड चर्चा विथ श्रावण हे Instagramला पेज आहे, त्या पेजला फॉलो करा आणि नक्कीच या पॉडकास्टची तुम्ही सगळ्यांनी मजा घ्या. धन्यवाद. तर मग व्हिडिओ सुरू करायचा? चला. तर चला आमच्यासोबत व्हिडिओ सुरू करूयात. नमस्कार. आपण आज ज्या ठिकाणी आलोत, ज्या ठिकाणी ते गाव आहे, ते म्हणजेच विश्व वारकरी सेनेचे तालुकाध्यक्ष हरिभक्त पारायण श्री श्याम महाराज मिरगळ यांचं बालपण अख्खं ह्या गावात गेलंय आणि ते गाव म्हणजे महाड तालुक्यातील बिसगर गाव. तर मला असं वाटतं मी ह्या गावाबद्दल सांगण्यापेक्षा आपण त्यांच्यासोबतच थोड्या गप्पा मारल्या आणि या गावाची माहिती करून घेतली तर तुम्हाला देखील आवडेल. तर चला बघूयात. तर मंडळी, हे त्यांचं घर आहे आणि आपण त्यांच्या घरापासूनच सुरुवात करूयात. त्यांच्या घरापासून सुरुवात केली तर नक्की संपूर्ण गाव आपण फिरणार आहोत आणि गावाबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. कारण की त्यांचं बालपण या ठिकाणी गेलेलं आहे, त्यांचं तरुणपण या ठिकाणी गेलेलं आहे आणि इथूनच त्यांच्या या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. तर बाबा, आपली मुलाखत अगदी उत्तम झालेली आहे, चांगली झालेली आहे. तर मला असं वाटतं की मुलाखत झाल्याच्या नंतर जिथून तुमचा प्रवास चालू झाला, जिथून तुमचं बालपण गेलं, बरोबर. त्या बालपणीत हे गाव म्हणजे बिसगर. तर मला असं वाटतं तुमच्या तोंडून या गावाची मला माहिती ऐकायला आणि या प्रेक्षकांना आपल्या ऐकायला अजून बरं वाटेल. तर बरोबर बरोबर. थोडीशी माहिती आपण तुमच्यासोबत आपल्या गावाची घेऊया. चालेल चालेल चालेल. तर बाबा, हे बिसगर गाव आहे, तुमचं गाव आहे, तुमचं इथे बालपण गेलंय. पण मला आता एक प्रश्न करायला तुम्हाला आवडेल की तुमच्या या कीर्तनाच्या प्रवासाला नेमकी सुरुवात कुठून झाली, कोणत्या ठिकाणी सुरुवात झाली, ते आम्हाला बरोबर. जाणून घ्यायला आवडेल आणि बघायला आवडेल. तर आम्हाला थोडीशी माहिती त्याबद्दल सांगा. चला चला तुम्हाला दाखवतो. जुनं आमचं मंदिर आहे, राधाकृष्ण मंदिर. चला, हे आमचं जुनं मंदिर आहे राधाकृष्णाचं. अच्छा. हे राधाकृष्ण मंदिर जुनं झालंय आणि म्हणून आम्ही पूर्ण मोडून आता दुसरीकडे मंदिर बांधलेलं आहे, नवीन मंदिर. नवीन मंदिर. ओके. पण माझी कीर्तनाला जी सुरुवात झाली त्या मंदिरापासूनच झालेली आहे
अच्छा, म्हणजे तुमचं पहिलं कीर्तन पहिलं आयुष्यातलं कीर्तन या प्रवासाची सुरुवात जी हा झाली, ह्या या मंदिरात मंदिरातून झालेली आहे. त्या मंदिरात हे मंदिर दाखवा थोडं हे मंदिर. ओके, हे मंदिर आहे आणि इथून महाराजांच्या पहिल्या कीर्तनाला सुरुवात झाली. नक्कीच हे बघण्यासारखी गोष्ट आहे, कारण काय इतकं मोठं त्यांनी नाव या तालुक्यामध्ये, महाड असेल, पोलादपूर असेल, माणगाव असेल, या तिन्ही तालुक्यांमध्ये विश्व वारकरी सेनेचे तालुकाध्यक्ष म्हणून हरिभक्त पारायणचे श्याम महाराज मिरगल यांचं नाव झालेलं आहे आणि त्यांची सुरुवातच इथून झालेली आहे. तुम्हाला सांगतो सुरुवात कशी काय झाली. हम्म. पूर्वी अखंड हरिनाम सप्ताह तुकाराम बीच या निमित्ताने आमचा सप्ताह असतो कार्यक्रम असतो. हा. या निमित्तानं ज्या वेळेस हम्म. मोठे मोठे कीर्तनकार आम्ही ठेवायचो आणि सकाळीचा सप्ताह बसल्याच्या नंतर भजन हो. भजन झाल्याच्या नंतर प्रवचन आणि मधला वेळ असंच जायचा. मधला जो जिथे दुपारच्या सात- टायमाला. दुपारच्या वेळेस दुपारी आम्हाला काहीच नसायचं तिथं हम्म, हम्म. आणि म्हणून ते त्यावेळेस मंडळी म्हटली चला हा मुलगा कार्यक्रम करू शकतो, कीर्तन करू शकतो आणि म्हणून म्हणलं या पोराला आपण कीर्तनाला उभी करायची. अच्छा, म्हणजे इथून सुरुवात झाली. तिथून सुरुवात झाली. हे गावकर हा, मिळालं की ग्रामस्थ मंडळी हा तुम्ही करू शकता हे हो, हो. कीर्तन आणि तुम्ही लोकांना काहीतरी चांगले संदेश देऊ शकता, या माध्यमातून ह्या तुमच्या प्रवासाला सुरुवात झाली. बरोबर बरोबर आणि ते मला समजलं की मला आता कीर्तनाला उभी करते म्हणून. ओके. हा. ते मला समजल्याच्या नंतर मी जे पळालो एका आंब्याच्या झाडावर जाऊन लपलो. अच्छा, म्हणजे त्यांनी तुम्हाला उभं करायला सांगितलं उभं की, करायला. हा, तुम्ही आता कीर्तन घ्या या सावलीत हा, हा, हा. ऊन खूप आहे. तुम्हाला सांगितलं की हा हे कीर्तन करू शकतात आणि तुम्हाला कीर्तनाला उभं करत होते, उभं करणार पण ती तुमच्यात तेवढी हिंमत नव्हती हिंमत त्यावेळी. नव्हती, काही येतच नव्हतं ना आम्हाला. बरोबर. हा, हा. आणि सर्वांच्या माग माग आणि त्यावेळी तुमचं वय किती होतं, म्हणजे जेव्हा तुम्हाला की गावकऱ्यांनी सांगितलं की तुम्ही कीर्तन करू शकता, की कीर्तनाला तुम्ही उभे राहा, त्यावेळी तुमचं साधारण वय माझं वय 12 वर्ष होतं. 12 वर्षाचं वय म्हणजे होतं. 7 होतो त्या टायमाला ओके ओके. आणि 12 वर्ष होतो. समजलं कीर्तनाला मी उभी करणार हम्म. आणि म्हणून मला समजलं मग एका आंब्याच्या झाडाखाली जाऊन आंब्यावर जाऊन लपलो मी. पळाला. पळालो. हा. पाहिल्यानंतर मुलांनी शोधून काढली मला. अच्छा, गावात. तिथून वडीत वडीत मला आणली. बापरे. वडीत आणली म्हणजे थोडक्यात आणि जबरदस्तीने. हा. धरून बांधून आणि मला धोतर नेसवला, झबा घातला. हा. जर मला जर पहिला जर फेटा कोणी बांधला असेल तर माझ्या चुलत्याने मजा येत होते. आता आपण मंदिराचे तर पाठी लावले ना, ओके. हा, हा. बागराम बाला मिरगल हे माझे चुलते वडिलांचे भाऊ. सख्खे चुलते. आणि मग मोठे मोठे कीर्तनकार सर्व मंडळी मुंबई पुणा ठाणेकरी मंडळी जी ग्रामस्थ आलेली गाव- मंडळी, गाव ठिकाणी सप्ताह भरपूर गर्दी आणि असा बावला उभा करत असं मी उभा राहिलो. तर ते पांडुरंगाचं स्मरण केलं, भगवान श्रीकृष्णाचं स्मरण केलं. तिथपासून सुरुवात ते आतापर्यंत आज कमीत कमी 40-42 वर्ष झालेली आहेत कार्यक्रम चालू करायला. अच्छा अच्छा. पण त्या पांडुरंगाच्या कृपेनं हा. आपल्याला काहीच कमी नाही. नक्कीच नक्कीच देवाची तुम्ही भक्ती केलीत देवाचे आणि तिथून जी सुरुवात झाली ती आजपर्यंत सुरुवात तुम्ही थांबलाच नाही आणि मला असं वाटतं की थांबूच नये. तुम्ही जोपर्यंत तुम्हाला सेवा करता येईल तोपर्यंत तुम्ही करता आणि केलीच पाहिजे. हो, बरोबर. आणि ही सुरुवात देखील खूप तुमची सुंदर झालेली. हम्म. मला तेच गंमत वाटते की तुम्ही जेव्हा तुम्हाला म्हणले की गावकरी तुम्ही कीर्तनाला जा आणि तुम्ही पळालात आणि त्यानंतर तुम्हाला त्या सगळ्या पोरांनी जमा करून आणली, गोळा करून आणली आणि तुम्हाला त्या धोतर फेटा वगैरे नेसून तुम्ही सुरुवात केली. तर मला एक गोष्ट जाणून घ्यायला अजून आवडेल की सुरुवात नेमकी कुठून झाली, कोणत्या अभंगापासून तुमची सुरुवात झाली? हा हा. तर त्या टायमाला मनात आलं तर मी अभंग त्या टायमाला घेतलं. हम्म. हीच तोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले आनंद तैसेची राहावे, चित्त्यास द्यावे समाधान, वाहिले उद्योग दुःखाची केवळ भोगण येते फल संचिताचे. त्या अभंगावर पहिली सुरुवात काय बोललो ते अजून मला पण आठवत नाही. पण मंडळीने त्यावेळी टाळी वाजवली. हा. म्हणलं सुंदर कार्यक्रम केलेला आहे आणि त्या दिवसापासून सुरुवात तर आतापर्यंत प्रवास सुंदर चालू आहे. पण मला अजून एक प्रश्न तुम्हाला करायला आवडेल की तुम्ही हा जो अभंग निवडलात याआधी तुम्ही हा अभंग कोणाकडून ऐकला होता की वाचण्यात आला होता, असं काही तुम्ही? हा, अभंग म्हणजे लहानपणापासूनच आवड होती. हम्म. आमच्या गावात मंदिर झाल्यापासून आम्ही आपलं डबं घ्यायचो, हम्म. भजन करायचो, एक कडवा याच्यात एक कडवा त्याच्यात, त्याच्यात. असं तसं. आमच्या चुलत्या आम्हाला ओरडायचं, हे कारण तुमचा का भाव उतरला का म्हणजे. आणि मग त्यावेळी माझ्या वडिलांनी मला जवळ घेतली, बाळा तुला अभंग पाठ करता येणार नाही का? तर मी माझ्या जीवनातला पहिलाच जर अभंग मी पाठ केला असेल करतो. एक पुस्तकात एक अभंग होता, म्हणजे आपल्या शाळे पुस्तकात. हम्म. हिरा ठेवी तो ऐरणी, वाचे मारी ताचो धनी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चोरा. हा अभंग पहिला सुरुवातीला मी पाठ केला. पाठ केलेला. हा हा. आणि नंतर माझं ऐकून आणि मग वाचण्याची भरपूर मला आवड निर्माण झाली. एवढी निर्माण झाली काय विचारू नका. आणि एकदा अभंग वाचला तो एकदम फिट म्हणजे काय, आता हजारो अभंग आहेत. हा, एक असं बरी वर्ष झाली. भरपूर भरपूर अभंग पाठ.
आणि मला हे विचारायला पण नको की तुम्ही एवढ्या वर्षात नक्की किती अभंग आपलं नक्की किती कीर्तनं केली. कीर्तन कमीत कमी तरी आता विचार केला तर तरी आता महिन्याला कमीत कमी तरी 60-65 आम्ही आपले दोघेही कार्यक्रम करतात. म्हणजे श्रावण महाराज मिरगा हो. ते असतील, तुम्ही असाल. 60-62 कार्यक्रम. आणि याचा खरं तर वारसदार म्हणायला श्रावण महाराजांना याचा वारसदार म्हणायला हरकत हो, नाही हो, की हो. तुमच्या पावलावरती पाऊल ठेवून त्यांनी बरोबर बरोबर. या आता जर तुम्ही जरी थांबलात कीर्तन करायचं पण ते थांबणार हो, नाही. हो, ते हो. तुमच्या वयापर्यंत बरोबर बरोबर. आज कमीत कमी ते आम्ही 40-42 वर्षे आज सेवा करत आहोत. सेवा करत असताना आम्ही एकच निश्चय केलेला आहे. एखादा पैसेवाला कार्यक्रम करू शकतो पण गरिबाने काय करावं. काय करा बरोबर आहे. आणि खास गरिबाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही दोघंही बापले बाहेर पडलेलो आहोत. वा वा वा. असं आहे. नक्कीच हे सगळ्यांना जमणार नाही. जे तुम्ही करताय ते सगळ्यांना जमणार नाही. तर मंडळी आता आपण आलेलो आहोत जिथे महाराजांचं बालपण गेलं ते जुनं घर हे तुम्ही बघताय. तर ह्या घराबद्दल तुमच्या आठवणी थोड्या सांगितल्या तर बरं होईल. हो बरोबर बरोबर. हे आमचं राहतं घर. जसं की माझा जन्म ह्या घरी झाला. इथे झालं. ओके. हा माझा जन्म 1971 मध्ये इथं लहानपणापासून जन्म. बरेच वर्ष आम्ही इथं राहिलेलो आहोत. राहिलेलं आहे. हा जुनं हे घर आमचं सोनं जुनं घर. म्हणतात ते हे जुनं ते हो. सोनंच. नक्की सोनं एवढं मोठं घर आहे. बरोबर. इथंच तुमचं बालपण गेलं. इथंच त्यांना वयच हे सर्व आहे ना बरोबर. डिरेक्टर. तर मंडळी हे महाराजांचं जुनं घर आहे. तर मला असं वाटतं बाहेरून बोलण्यापेक्षा आपण थोडंसं आतमध्ये जाऊन बघितलं तर बघायला पण मला बरं वाटेल आणि तुम्हाला पण आवडेल. आई हे आमचे आई आहेत. हम्म. आमचे मदारे चुलते. हा आमचे गाव अध्यक्ष. हो काय गावगी हा महिला ते मंदिराच्या पाठी लागलेले ना. हा. आमचे सख्खे चुलते. हा. ते आमचे आई आहेत. हो काय. हा त्यांना 6 जण मुलगा आहेत. एक बापरे. मुलगी. 6 परिवार आहे. टोटल 7. हो एकूण 7 मुलं. आणि हे जुनं घर. हे जुनं घर. या जुन्या घराचं तुम्ही मला सांगितलं की ह्या घराला 21 दरवाजे आहेत. 21 दरवाजे पूर्ण कर. एवढं मोठं घर आहे. हो, मोठं 21 दरवाजे ज्या घराला आहेत आणि एवढं मोठं घर आहे. हो. आणि त्यावेळी एवढं मोठं घर आणि हो, हो, दरवाजे हो. असले बाबांचं बालकं एकच गेलं. तुम्ही बघताय. हे जन्मस्थान आमचं. इथे जन्म झाला माझा. तिथे लहानपणापासून लहानपणापासून हो. खेळलेला आहात, बागडलेला आहात. मोठं घर आहे. खूप मोठं घर आहे. तिकडे देवघर आहे. तिकडे पण आहे. तिकडे किचन आहे मला असं वाटतंय. हो तिकडे किचन बा. ते मागच्या साईडला मोठं हो हो किचन आहे. किचन आहे. वा. का लाईट वगैरे आता गेल्या ना. लाईट गेलाय. हो हो. आता सध्या तिकडे नवीन घरी राहतो आपण. ते आमचे कुलदैवत आहे. बरं मी काय म्हणतो ह्या इतक्या मोठ्या घरामध्ये तुमच्या नक्की किती कुटुंब राहायचे. आम्ही 2 कुटुंब राहायचं आणि एक आमचे हरवळे चुलते महाडला राहायचं. हॉटेल आहे ना जनसेवा हॉटेल. जनसेवा हॉटेल. ते आमचे सख्खे चुलते. आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की महाडमध्ये नामांकित हॉटेल आहे जनसेवा हॉटेल, जे बरीच वर्ष महाडकरांच्या सेवेत आहे. ते पण यांचेच भाऊबंद आहेत. हो ते खोरले चुलते. ते माझारे चुलते आणि आमच्या वडील लास्ट नंबर. तर मंडळी बघितलं तुम्ही इतकं सुंदर घर आहे आणि या घरानेच महाराजांना घडवलेलं आहे. इथूनच त्यांचं बालपण गेलेलं आहे. सुंदर घर आहे. त्या घराला 21 दरवाजे तुम्ही ऐकलेच असेल. हा दादा आहेत काय. हो या या या. बरं आहे ना. हे आमचे दादा आहेत. हा हो हे दादा बांधले म्हणून. अच्छा हे दादा. हे हा आमचे शायर आहेत. अच्छा म्हणजे तेव्हाची ना अजूनपर्यंत गाणार आहेत. अजूनपर्यंत गाणार आहेत. या. बरं आहात ना. नमस्कार. तुम्ही आलात का ठाण्यावरून आलात कधी. मी काल आलो. होय काय. हे आमचे शायर आहेत. भरपूर आम्ही बाऱ्या वगैरे मी ज्यावेळेला लहान होतो तिथपासून मी सुद्धा नाचलेलो आहे. नाचतात आमची मुलं सर्व. म्हणजे पहिल्यापासून तुम्हाला कलेची आवड आहे. कलेची आवड म्हणजे एक नंबर शायर आमचे. कीर्तन, भजन आणि शायरी हे चालूच आहे. हे छोटीशी वाडी आहे. 4 कीर्तनकार आहेत. त्यांचा भाऊ एक कीर्तन करते. वहिनी कीर्तनकार करतात. आम्ही दोघं बापले कीर्तन करतोय. हे एका वाडीमध्ये 4 कीर्तनकार आहे. गावाचं भाग्यच म्हणायचं. हो भाऊजी हा हे बरं आहे का. गेलो तो कोणीकडे. होय काय. नंदू भागराम तटकरे. अच्छा नमस्कार. मी वयाच्या 12 वर्षांना कीर्तन करतो. त्यापासून आजपर्यंत आमचं धरकरी कायम.
कीर्तनाच्या मागे आतापर्यंत कीर्तनाच्या मागे किती कार्यक्रम असू द्या, दिवसाला 4 कीर्तन 5-6 कार्यक्रम असू द्या तरी ते असणार सोबत. हा. बरं तुम्ही महाराजांच्या सोबत वयाच्या 12 वर्षापासून त्यांनी कीर्तन चालू केले, तिथपासून तुम्ही त्यांचे धारकरी आहात, तुम्ही त्यांच्या मागे उभे आहात. तर तुम्ही महाराजांबद्दल काय 2 शब्द सांगू शकता का? महाराज एक नंबर कीर्तन काही अनुभव तुमचे त्यांच्यासोबतचे सर्व त्यांनी सांगितलं होतं मगाशी की मी जेव्हा वयाच्या 12व्या वर्षी होतो आणि तेव्हा मला गावकऱ्यांनी कीर्तनासाठी उभं केलं आणि मी पळालो गेलो आंब्याच्या झाडावर बसलो, तेव्हा तुम्ही स्वतः त्यांना आणायला हेच परे आम्हीच. आणि खास सूत्रधारी हे आमचे दादा, त्यांनी सुचवली बलाबलाने उभी धरण बांधून उभी केली मला त्या टायमाला आणि उभं करायचं उभी करायला. तिथपासून सुरुवात आतापर्यंत. अच्छा त्या ठिकाणी त्या टायमात म्हणजे थोडक्यात सपोर्ट होता प्रोत्साहन होतं. हो. कुठेही कार्यक्रम असू द्या तरी जरा आम्ही दाखवतो आहे ना जरा गावचं. चला आता किती दिवसात 2 दिवस आहे. आहे ना 2-4 कार्यक्रम आहेत. उभी राहील ना गुढी त्यानंतर बरोबर तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. चला चला हे आमचं गाव आहे असं आहे. हे बघा हे आमचे मनीष तटकरे. हे मनीष तटकरे हे पण उभे असतात हे तुमच्या पण आमच्या सगळ्या कीर्तनाला असतात. म्हणे म्हणे हे सुंदर हे आता 12वीला आहे. 12वीची परीक्षा दिलेली आहे. ते लहानपणापासून कीर्तनाला आवड मालकरी आहे ते. सुंदर इथपासून सुरुवात आहे. हो, हो. ही चांगली आणि गोष्ट. चांगली चांगली तरुण पिढी आम्ही जवळ घेतलेली आहे सर्व. बरं मनीष मी तुला एक प्रश्न विचारतो की तू आता बरं तू मनीष आता कीर्तनासाठी जातोस, तर तुला ही आवड कुठपासून लागली, कोणापासून लागली, कोणाला बघून लागली, काय सांगशील? आई वडिलांपासून. आणि तू मला असं वाटतं आता श्रावण महाराज मिरगल आहे त्यांच्या सोबत असतोस नेहमी कीर्तनाला. आम्ही सुद्धा तुला बऱ्याचदा पाहिलंय. पण खरंच ही तुझी जी आवड आहे ती मला असं वाटतं तू शेवटपर्यंत जपायला पाहिजेस, कारण का इथूनच तुझी सुरुवात आहे. हेच तुझ्या आयुष्याचं सोनं आहे असं म्हणता येईल. आता तू कुठं गेलो होतास? गुरांना घेऊन गेला होतास? गुरांशी करत होता, गुरांशी. सर्व कॉलेज- काम करत होतो विकणं सर्व म्हणजे भरपूर कष्ट करत वा, होतो. वा, कॉलेज आणि कॉलेज पण करून, तू हो, कॉलेज गुरांची करून. वगैरे जातोस. हा कष्टाळू मुलगा. चला परीक्षा झाली की आहे? झाली. चल ऑल द बेस्ट तुला रिझल्ट साठी. हे विकास तटकरेंचं घर आहे आणि तो घर विलास तटकरे रिक्षावाले आमचे, तो त्यांचा घर आहे. हं? हो 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 हो. हे गाव 25, 26, 27 घर आहेत आमच्या गावात. गवळवाडी. गवळवाडी. हो हो गवळवाडी म्हणजे तुम्ही पहिल्यापासून हो दुधाचा धंदा वगैरे केलेला आहे. हो. दुधाचा धंदा पूर्वी लोक करायचे. बरं मी तुम्हाला आता विचारतो की तुम्ही लहानपणापासून या गावात लहानाचे मोठे झालात, तर तुम्ही काय गुरं वगैरे काय? गुरं माझ्यासारखं कष्ट कोणी केलं नसेल. वडील वारल्याच्या नंतर माझ्या स्वतः जबाबदारी. आम्ही 3 भाऊ. हा. शेती आमचा बारका भाऊ शेती करायचा. अच्छा. नांगर धरायला कोणी नाही. नांगर हम्म. नांगर धरायला त्यावेळी आमचे वडील प्रत्येक वर्षी 1-1, 2-2 नांगर भरायचे. अच्छा. मोठं बैलांची जोडी मला का ते ऐकत नव्हतं. नांगर धरलं एका दिवसात 8 नांगर मोडलं मी. म्हणजे शिकता शिकता हा शिकता शिकता 8 नांगर. आमच्या आजी म्हटली हा शेतीच्या लायकीचा नाही पोरगा. नाही करू शकत शेती. तिथपासून मी शेताच्या बांधावर जात नाही. तिथपासून शेतीची आवड भरपूर आहे. हा, हा. पण ते मग नाही आता करू तो हा मग भाऊ सर्व शेती वगैरे करायचा. तिथपासून सुरुवात वा. असं आहे. गुरं वगैरे होती. हो गुरं कावाड कष्ट दुधाचा बरोबर. धंदा वगैरे. दूध आपल्या घरी घरी दूध आणि नंतर मग आम्ही विकायला पण न्यायचो दूध. अच्छा हे गाई विकत वगैरे कशी होत्या. आणि घरात पण. ते आमच्या दादांच्या ग्रुप समोर एंट्री आहे इथून. नाही नाही, नाही. समोरून एंट्री आमच्या भारत ते आहेत. आणि गावात राहण्याची मजा पण वेगळी असते, कारण का गावात सगळ्या ठिकाणी प्रत्येक हो. सण म्हणा, शिमगा म्हणा, गणपती म्हणा जोरात हो, जोरात हो, साजरा हो, होतो. हो. पण मला असं म्हणायचं की ज्यावेळी हे मांगावकरांचं घर आहे. सकरमदादा मांगावकर. हा ज्यावेळी तुमच्या गावात सप्ताह वगैरे असतो, त्यावेळी कीर्तन हे तुमच्याच वाट्याला असेल मला. हो हो कार्यक्रम आम्ही देवाची करतो. आम्ही पूजा चौघं वगैरे. कीर्तन आहोत. हम्म. चौघं कार्यक्रम आहोत. आलटून आम्ही कार्यक्रम ठेवतो. एखादा कार्यक्रम रात्रीचा बाहेरचा ठेवायचा, बाकी आम्हीच कार्यक्रम करतो. चौघं कीर्तन 1 वर्ष हा 1 वर्ष तो. हे बाहेरच्या पण हो बाहेरच्या आम्ही छान जातो प्रत्येक वर्षी. वा वा वा. हे खेडेकरांचं घर आहे. ओके. हे महाडिक हे ठाण्यात राहतात. हे कासारांचं घर आहे. हे आमचे उद्योगपती विजय कासार. हा माझ्या आत्या भावांची मुलगी दिलेली आहे त्यांच्या घरी. ते ठाण्याला पुण्याला असतात. पुण्यामध्ये. त्यांचं हॉटेल वगैरे आहे.
हे आमची चंद्रबागा काकू यांचं घर आहे. कसं बघायला गेलं तर तुमचा गाव मस्तच आहे, म्हणजे आवडतंय आम्हाला पण. आम्ही हो. सकाळपासून गावात फिरतोय हा. आणि तुमच्यासोबत फिरायला एक वेगळी मजा आहे. म्हणजे मला असं वाटतं की मी तुमच्यासोबत गप्पा मारतोय, हे माझं भाग्यच म्हणायला हा. लागेल. हे आपले सुभाष भाऊ. बरे आहेत ना? या पुढे या. सुभाष भाऊ हे माझं बालपणीचे मित्र अच्छा, सुभाष भाऊ मांडागले त्यांचं त्यांचं घर. हा. बरं, हे हो 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 मला असं वाटते हे हा. जपणारी ही शेवटची पिढी हो शेवटची पिढी आहे. असं म्हणायला हरकत नाही. खरं तर तुम्हाला बघून मला माझ्या आजीची आठवण आली. माझ्या दोन्ही आजी आता नाहीये, पण त्यांचं असणारं प्रेम हे मला तुमच्याकडून आता दिसतं. तुम्ही, मला असं वाटते की वयाने आमच्यापेक्षा इतक्या मोठ्यात, पण तुम्ही आमच्या आल्याला पाया पडलात. मग काय ते आम्हाला हेच आहे. बरं, तुम्ही मी महाराजांबद्दल तुम्हाला 2 शब्द विचारतो की तुम्ही लहानपणापासून त्यांना बघताय, लहानाचे मोठे ह्या गावात झालेत, कीर्तन पण त्यांनी ह्या गावापासून सुरुवात केली. तर तुम्हाला ह्यांच्याबद्दल काय वाटतं? म्हणजे कसा माणूस आहे हा, लहानपणापासून आता मोठे झाले तिथपासून तिथपर्यंत? ते झालं म्हणजे देव माणूसच आहे. खरंच हा देव माणूस म्हणजे देवच आहे. हा थोडक्यात पैसे देवच उडाला या बिजगर गावामध्ये. मी सत्य सांगतोय, मी पण सद्गुरू आहे माझे. बरोबर. हे म्हणजे आहे माझ्या काही संदेला तर ती मी सद्गुरू परमान मी त्याचे परमान आहे अजून. खरंच. हा आमचा माणूस 9 वर्षा त्यांच्या जीवावर हे झालेलं. 9 वर्षा मी सांभाळलंय, म्हणून मी अशी झालेली आहे. मी मला आता काय काढीत नाही काय त्यांच्या जीवावर. झालेला आहे सर. हा तुम्ही खरंच हा तुम्ही त्यांच्या पाया पडताय म्हणजे देवच म्हणायला लागेल त्यांना. देव म्हणजे देवच आहेत. त्या बिजगर गावामध्ये देवच झालेला आहे. आम्हाला उलाच्या त्यांचं नाव काढलं म्हणजे काय ते लहानच होते. बरोबर. लहान होता कोंडा भाकरी त्यांनी दळून खाल्लेला आहे. बापरे. हा त्यांची आई त्यांनी माझी ही होती, म्हणजे एक मैत्रीण एक देव होती, एक ध्याय. कुठे पाठी विकायला गेले तरी सगळं भाजी विकायला तीस वगैरे एक वेळेला काय झालं, मी पण काय करायचं माहितीये का, कोमा तर कोणच नाही ना, मग कोणाची फाटी पड, कोणाचं काय कर. त्यावेळी आईंच्या इकडे फाटी पडायला आम्ही गेलो होतो. मोठा ढिगारा आम्ही पाट्यांचा फोडला, पण दुसऱ्या एक 4-8 दिवसांनी पूर्ण जळवूनच गेली वाटी त्या टायमा. मी तेव्हा तिकडे पुण्याला म्हणजे तसं म्हणायला गेलं तर गाव ठिकाणी रोजगार हा नसतोच. गाव ठिकाणी रोजगार हाच. कुठे फाटी विक, भाजी विक, फळसोळी, भाजी तयार करून तिथून पासून तुम्ही लय मध्ये एकच आत्मा होता आमचा. आम्ही सर्व कमवतो झालं हा. तरी आमची आई शेवटपर्यंत भाजी यांच्या संग विकायला जायची. बापरे. हा, गोयले भाजी विकायला भाजी. गोयले म्हणजे थोडक्यात म्हणजे फाटी 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 बांधायची. हो. हा. नाही म्हणलं मी काय कोणी चोरी करतोय का? वा. नाही, नाही. शेवटपर्यंत आम्ही शेवटपर्यंत ओरडायचो. लागली. आम्ही 4 चौकात करतोय. बरं, आणि ते ती फाटी कशाला विकता? नाही म्हणलं कुणाची चोरी करतोय का. मग एक कोळसे विकण्यापासून आम्ही भरपूर कष्ट केलेले आहे. आता त्यांचा लय आला होता हे, पण ते दोन्ही माणसांनी निघून गेली हो अरे. त्यांची. हे खरं आहे, आता काय माणूस काय मग आयुष्यभर पुरला नाही कोणाला. मग पुरलंय का नाही. नाही पुरलं. तर सुभाषांनी माझ्या लेकराचा आणि ह्यांचा लय भारी चालली. म्हणजे एकदम घट्ट मैत्री. हो काय? लहानपणापासून. म्हणजे ते पण बाबांसोबत कीर्तनाला जायचं. हो, जायचं. आता आले ते तर जरी चालेल आला नाही. नाही एक दिवस नाही घरी थांबणार. नाही. येणार. हा, सतत नाही. म्हणजे कोण कुठे कार्यक्रम असू द्या. आपण पुण्याला गेलो होतो. हो, हो. अच्छा, म्हणजे आपण आम्ही गेलो होतो तुमच्या मुलाच्या घरी पुण्याला. हो, होय. जे कात्रजला राहतात तेच ना? आपण बसा या. बरोबर ना? आता हा. बसत नाही आम्ही जरा. नाही, आता हे जे चालूच आहे. हा. बसा आतमध्ये. नाही, काय अशी नाही. नसते. येऊ काय हा. हा? चला हा. चला चला. काळजी घ्या. हो, हो. हेच खरं हो. सोनं आहे. जुनी माणसं म्हणजे ही शेवटची पिढी आहे म्हणायला हरकत नाही. कारण हो, हो. डोक्यावर पदर घेणारी आणि मायेनी आवाज देणारी, आशीर्वाद देणारी ही शेवटची पिढी आहे असं हो, म्हणाला. हो, हो, हो. बरोबर आहे. बरं आहे का? दादा हात काय घरी आला आला 2 मिनिटं आला. नाही, नाही, त्यांना ते ओळखणार झाले, ते बुवाच आहेत. बरं आहे का. या या पुढे 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 नाही या इकडे जरा या. इकडे या, इकडे हो या या इकडे बघा आला असू द्या ना असू द्या मागे बरं आहे ना. नाही, ते काय आहे माहिती काय, त्यांना ओळखण्यात नाही आलं नक्की बुवा आहे, पण ते सांगितलं की बुवाच आहे. हो या हो 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 या या असू असू द्या, द्या, असू द्या. या पुढे या मावशी. अरे भाऊ, माझ्या पायावर. अहो या तुम्ही या या या
असू द्या, असू द्या, असू द्या. हे आपल्या गावातलीच मंडळी आहे. ह्या भोमजई म्हणून उमजे गाव मुमुरशी मुमुसई हे धंदा करतात सुट्टीचा. पिझ्झा. आमच्या घरच्या सारखे सर्व. हे आमचे माझं परम मित्र विजय तटकरे, धोंड तटकरे यांची आई. जीवा वेगळा प्रेम आपल्यावर. हा म्हणजे आई तुम्ही पण महाराजांना लहानपणापासून बघताय. तर मला लहानपणापासून जिथून बघताय महाराजांनी कीर्तनाला सुरुवात केली तेव्हापासून तुम्ही त्यांना बघताय. तर तुम्ही काय सांगाल हा माणूस कसा आहे काय आहे? थोडक्यात 2 शब्द सांगितले तर बरं. माणूस आमचा तर चांगला आहे माणूस. सगळे ना अगदी हात जोडून. आता बघितलंच आपण व्हिडिओ मध्ये. आता तुमचं वय किती साधारण? आता काय माहिती रे. ते आता 90-95 पर्यंत गेले असते. 90-95. काय म्हणा काय शिक्षण आहे हो ते तर आहे. हो. तेच नाही. शिक्षण नसलं तरी चालेल. शिक्षणाचं काय एवढं हे नाही पण तुमची जी माया आहे तुमचा जो माया- माणसाला आम्ही याच्या ह्यातले आहो. तर आहे, तर आहे. आणि आई तुम्ही हे आमच्यात हे सुंदरताई. ओके हा आमच्या गाव अध्यक्ष बघा गाव अध्यक्ष यांच्या धर्मपत्नी सुंदरताई आमच्या. हा. दादा आहेत का घरी? दादा आहेत? हा, जातो अजून भेटतो त्यांना आता. आहे ना. तुम्ही काय सांगाल महाराजांबद्दल 2 शब्द? तुमचे बुवा चांगले आहेत, कीर्तन सांगतात. हम्म. हा, सर्व कीर्तन या गावातून सुरुवात झाली कीर्तन पण त्यांनी मला असं वाटतं या सगळ्या तालुक्यातली गावं कीर्तनाने पिंजून काढलेली आहेत. थोडक्यात पाण्याला हरकत काय नाही का. अनेक जणांचे त्यांच्यावरती आशीर्वाद आहेत. अनेक जणांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे चांगल्या प्रकारे आणि हे गावाला सोनं लाभलेलं आहे मला असं वाटतंय. तर ती काय सांगाल यांच्याबद्दल? ते काही कीर्तन सांगतात आमच्या इथं पण सप्त्यामध्ये सांगतात. हो, त्यांचा मुलगा पण सांगतात. श्रावण महाराज. हा. श्रावण महाराज म्हणायला गेले तसं माझे परम मित्रच आहेत. जसे हे बाबांचे मित्र आहेत बरे तसे आमचे ते मित्रच आहेत. आमच्यासोबत त्यांनी बरेच काम केलेलं आहे. आता आम्ही त्यांना चांगल्या प्रकारे ओळखतो पण एक मुलगा म्हणून गावात त्याचं कसं आहे म्हणजे नाही सांगतो. ते कीर्तन सगळ्यावर लक्ष आहे. त्यांच्या भावाची मुलगी आमच्या बहिणीच्या मुलग्या राणी केली हो. सर पण आमचा आहे. म्हणजे सोयरीक आहे. हो. घरातलीच माणसं आहेत. घरातले त्यांनी सांगितलं की बघा त्यांनी काय सांगितलं मला मगाशी सांगता की श्रीमंताच्या घरी माणूस कीर्तन पैसे देऊन ठेवतो. गरिबांनी काय करायचं. पण त्यांनी असं तसं न करता त्यांनी प्रत्येक घरात प्रत्येक कुटुंबात कीर्तन झालं पाहिजे. गरीब असू दे श्रीमंत असू दे त्या ठिकाणी कीर्तन झालं पाहिजे असं त्यांचा ध्येय आहे शेवटपर्यंत. नक्कीच. चला येऊ का? चला. सुकट आणली काय? असं असं. माड मी महाड. हं. आहेत का दादा? या. आम्हाला काय चहा? गाव ठिकाणी हा संध्याकाळची सोय आहे. सोलर पॅनलची गरज. हो. हे आमचे दादा. हो गाव अध्यक्ष आहे. त्यांनी सुंदर असा गावाचा विकास. गावाचा व्हिडिओ करण्यासाठी आलोय पण मला असं वाटलं गावाचा व्हिडिओ करण्याआधी एक प्रतिष्ठित व्यक्ती गावातला घेऊन गावाबद्दल माहिती करून घेणं हे सगळ्यात महत्वाचं म्हणून मी महाराजांना निवडलंय आणि महाराजांनी आपल्या गावाची चांगल्या प्रकारे माहिती सांगितलेली आहे. तर तुम्ही लहानपणापासून महाराजांना बघताय तर तुम्ही काय सांगाल त्यांच्याबद्दल? ते लहानपासून ते त्यांना कीर्तनाचा आवड होते. त्यांची गरिबी परिस्थिती होती पहिले. नंतर त्यांनी कीर्तन सुरू केलं तर चांगलं ते आता परक्यात म्हणजे रायगडचं भूषण ते हो झालेलं आहे. झालेलं आहे आणि रोज त्यांचे कीर्तन असतो. रोज आणि माणूस लय तत्व आहे. ज्ञानी आहे पण आणि समाधानी म्हणजे सगळ्यांची गायगरिबाची क्यू करणार आहे. चांगला माणूस व्यक्ती असा जन्माला आला असं कधी मी पण औषध माझी पण 72 वर्ष सगळीच वय झाली पण असा व्यक्ती मी बघितला नाही. चांगली त्यांची कीर्ती पण आहे. अडचणी काय कमवलं तर हे कमवलं. हा तेच पैसा अजीवर का वाचत पण माणूस की मेन आहे. मेन आहे. जपायला ते सगळ्यांना नाही साधत. माणूस की जगणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. पैसा काय आयुष्यभर कमवायचा येतो जातो पण माणसाने आता तुम्ही त्यांच्याबद्दल 2 शब्द चांगलं बोलताय म्हणजे त्यांनी कमवलेलं पुण्य आहे. पोर्टिंग नाही त्यांच्या आई वडिलाचं पण पुण्य आहे. तर तुम्ही कुठं सर्व्हिसला इलेक्ट्रिक रिटायर
रिटायर होऊन बरेच वर्ष हो, आता सगळे आता सोर्स आली इथे. रिटायर जिथून झालं तिथून गावाला गावाला शेती केली, गावची पण मातृभूमीची पण सेवा केली वा वा सगळ्या. चांगलं म्हणजे गावचा विकास वगैरे मस्त हे पूर्ण मंदिराचा सिंहाचा वाटा यांचा आहे. म्हणजे आणि सर्व जे काही लिखापिटा सर्व ह्यांच्याकडेच पुरवता पण 5 पैसे एकांच्या तिकडे नाही काय नाही देश सेवा करून गाव हो, सेवा सुंदर उपसर्ग आणि त्याच्यानंतर मग बळजबरीनं मग माझ्याकडे ते सर्व दिलेलं आहे ते. वय झालेले. मस्त एकदम दादांना 2 मुलगा आता त्यांचा मुलगा उपसरपंच आहे प्रफुल्ल केडेकर म्हणून सुंदर बाबांसारखा तर तुम्ही मिलिटरी मध्ये जिथे गेलात आर्मी मध्ये वयाचे किती वर्ष गेलात मी 19 वर्षाच्या वयात गेलो. 19 वर्षाच्या होता तेव्हा. 19 वर्ष म्हणजे काहीच नाही हो, तुम्हाला 18 वर्षात घेतो पण 21 वर्षात गेलात ती आणि किती वर्ष गेलात मी 22 वर्ष केली सेवा. 24 वर्ष सेवा 24 आवाज त्याच्या प्रत्येक पुढचं आपला एज्युकेशन कमी असल्यामुळे पुढची पद घेतला की कारण कारण 34 शिकलेला माणूस सांगतो बा तू त्यावेळी हो आता अवघड आहे. पण तरी तुम्ही सगळ्यात मोठी देशाची सेवा केलेली आहे. मला लहानचा आवड होती आर्मी मिलिटरी मध्ये जायचं. जायचा 2दा-3दा बत्तीकडे माळला पण गेलो. तोला एक कॅप्टन होता सरदार म्हणलं मी त्यातून पिक्या 16 वर्षात गेलो बत्तीला. तुला अजून बच्च्यातून दूध पिक्या असं तेव्हा म्हणलेलं माहिती ना तर तुम्ही ते करून दाखवलं 3 वर्षांनी त्याच्यानंतर तेव्हा आम्ही लय लहान होतो लय लहान मिलिटरीत गेलो 73 मध्ये बत्ती झालो मी. 1973 माझा 71चा जन्म एकदमच ना. लय लहान होतो म्हणजे त्यात. पण आर्मीचा माणूस असल्यामुळे ते वय दिसून येत नाही लहानाचीपर्यंत. आता आमची 2 तास उभं राहतं आमची आता कमर दुखायला लागली. कार्यक्रमाला उभं राहतं 2 तास थांबणार ते पण तुमचं किती असं वय असेल आता वय माझे 71-72 असेल. असं सांगतात की याच्या पुढे 35व्या वर्षीच म्हातारपण येणार आहे. पण हे 75 वर्षाचे आहेत म्हातारपण म्हणत तुम्हाला नाही म्हणू शकत. हे कसं आहे फिटनेस असतो फौज या वेळेला हा म्हणजे तुमची ट्रेनिंगच त्या प्रकारे आणि तो रेटून चालूच असतं सकाळची मॉर्निंग पर्यटच असते त्याच्यानंतर ब्रेकफास्ट असं ड्युटीवर पण ते जरुरी आहे डेली पण तिथे करून घेतलं म्हणून आता फिजिकली फिजिकली नाही आता निघतो आम्ही निघतो चला 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 नाही नका 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 चला. बरं बाबा मी असं ऐकलंय की गावामध्ये म्हणजे तुमची बहीण पण ह्याच गावात दिसते. हो तर त्यांचं घर कुठं आहे काय दाखवाल हा चल दाखवतो तुम्हाला हम्म. हे माडिक किसन माडिकांचं घर हे घर. हे आमच्या हरिभाऊजींचं घर हरी भाऊजी आमची ताई आहे ना बहीण हा, दिलेली हा, हा. त्यांची जाऊ बाई ताई आहेत का हो. हे आमच्या मंदुताई म्हणजे आमची बहीण दिली ना तिची हा. जाऊ बाई बरं आहेत ना इथं माझी बहीण दिलेली या घरी आता आहे. या घरी आता गेल्या वर्षी ते वारल्या हो हो. ती आली आजारी होती जास्त हो ते जे पण नाही जे पुढे छोटे मुलं आहेत. हो हे आमच्यात ताईची सुनबाई ती सुनबाई आहे ताई हा. आजी आहे, आजी आहे. हो हो चला 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 हा, चला 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 हे आमच्या ताईची आजी बरं आहे ना बरं आहे. हो. ए बाबा काय करतो ही गावातली हा. जी वृद्ध माणसं आहेत प्रेम खरं त्यांच्याकडून शिकावं माया त्यांच्याकडून शिकावी. गावात राहण्याचा फायदा आहे. हो. शहराकडे तुम्ही फ्लॅट मध्ये राहत असाल तर एकमेकाची घरं दुसऱ्याच्या घरात काय चाललंय कोण मेलंय पण गाव ठिकाणी खरी हीच हो. हीच गावाची ताकद आहे म्हणून गावं टिकली पाहिजेत गावात. हा. बरं मंडळी आपण आता महाराजांच्या छोट्या भावांकडे आलेलो आहोत आणि त्यांच्याबद्दल त्यांच्याकडून 2 शब्द आणि आपण जो गाव बघितला त्या गावाबद्दल आपण 2 शब्द त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि त्यांच्या अंगात पण ज्या काही कला आहेत त्या पण आपण थोडक्यात जाणून घेऊया. बरं तुम्ही काय सांगाल श्याम महाराज मिरकरांबद्दल तुम्ही त्यांचे लहान भाऊ आहात लहानपणापासून तुम्ही त्यांना बघताय त्यांचे कष्ट बघताय त्यांचा प्रवास बघताय तुम्ही त्यांच्याबद्दल काय सांगाल काय सांगू त्यांच्या जगल ते लहानपासून कीर्तन करतायत
सातवीला असल्यापासून परत कामावर आहेत, परत हॉटेलात राहतात, परत शेतीकडे पण लक्ष असतो. अजूनपर्यंत आहे, अजूनपर्यंत चालू आहे. तिन्ही भाऊ आम्ही एकत्रच आहोत. वा 14 माणसं आहोत कुटुंबामध्ये. एका कुटुंबात तुम्ही 14 माणसं joint. 14 माणसं. 14 माणसं. परत गाव पण चांगला आहे आमचा. पेनवेसनी गाव आहे. हो तेच ऐकलं आम्ही की दारूबंदी आहे आमच्याकडे. बंदी म्हणजे अशी नाही, म्हणजे कोण दारू पियतच नाही. परत वरातीत आमच्यात दारू नसते, मटण नसतो. फक्त काही शाकाहारी असेल तोच. शुभ कार्यामध्ये शुभ कार्यामध्ये काय शाकाहारी सर्व. हे पण चांगलं कोणाचे पण असला कार्यक्रम तरी पण गावच मदत करतो. आहे. सर तुमचं सध्या काय चालू आहे? मी शेती पण आणि मी आज ऐकले की तुम्ही सगळंच करताय, सुतारकाम करताय, मिस्त्री काम करताय, मंडपचं करताय, इलेक्ट्रिशियन करताय. तुमचा काय लोकांच्या पोटावर काय आणायचं विचार आहे? नाही एक कला लहानपासून आपली एक म्हणजे कला आहे. हे सगळं शिकलाय की नाही अजिबात नाही, असे बघूनच. बापरे ते सुतारकाम चला ठीक आहे, काहीतरी वेडवाकडं करून माणूस काही ना काहीतरी बनवेल. नाही इलेक्ट्रिशियनचं ते कसं काय? ते पण असं बघूनच, कुणाचा कोण करीत असेल तिथं उभा राहायचा, बघायचा काय करतोय कसं करतोय. त्यानंतर हा ते पण काय बोलतोय काय? म्हणजे लोहार काम पण. फ्लॉवर काम पण माझं जसं आपल्या डोक्यात येईल तसं मग त्या आता काय करायचं काय ठेवलंय बाकी? काय आता तो माणूस तयार करायचा हो आपण हॉटेलवरती वडापाव म्हणा, भजी म्हणा, चहा ती तुम्हीच बनवता. मग मी तुम्हाला सकाळी रोज बघतोच. आपणच. कुकिंग पण काय राहिलंय काय करायचं? काय नाही, शेती पण एक नंबर. ते पण ते काय त्याला काय ते काय त्याला म्हणतात बुरुड समाज. बुरुड लोक करतात ते पण तुमच्या त्याला आहे. संसाराला माणूस उतरला पाहिजे, सगळं त्याला पाहिजे. जमलं पाहिजे हा, जमलं पाहिजे तर त्याचा संसार होतो. पण नाही, तर पण काय तुम्ही- त्याला फायदा नाही. मी सगळंच केलं. परफेक्ट हा काय वा. तर बघितलं तुम्ही म्हणाल की माणूस असा आहे की सगळ्या कला त्यांच्यामध्ये आहेत. मला असं वाटलं एखादी काहीतरी राहिलं असेल, पण ते पण सगळंच त्यांनी केलेलं आहे. हे श्याम महाराज मिरकर यांचे छोटे भाऊ आहेत आणि यांची आपण थोडक्यात पण मुलाखत घेतलेली आहे. धन्यवाद. हे आमच्या आत्याच आहे, आमच्या वडिलांची बहीण थोरली इथे हा येते दगडू बाळा रिकामे. त्यांचा आता मुलगा बघा माळला जातो, बाबू मांडणार रिक्षावाला दुकान आहे ते. हा. ओके, ओके. हा. वडील नाहीत ना घरी. बरं मंडळी, आता तुम्ही बघताय हे जुनं मंदिर जिथून महाराजांनी सगळ्यात पहिली कीर्तनाला सुरुवात केली, हे जुनं मंदिर हो. बघताय. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ह्या जुन्या मंदिराच्या नंतर नवीन मंदिर सुद्धा त्यांनी राधाकृष्णाचं बांधलेलं आहे. ते आपण ते थोडक्यात बघूयात मंदिर. ते जुनं मंदिर होतं जिथं तुम्ही तुमच्या प्रवासाला सुरुवात केली आहे कीर्तनाच्या. हो. हे नवीन मंदिर आहे. ते नवीन मंदिर आपण बघूयात सुद्धा आणि सगळ्यांना दाखवूयात. हो हो हो, यात आम्ही नवीन मंदिर बांधलेलं आहे. अच्छा, हा. हो, हे मंदिर हे नवीन मंदिर बांधलेलं जे आहे, हा. पण ह्या मंदिरात सगळे कार्यक्रम हो, होतात सर्व कार्यक्रम सर्व. सप्त्यापासून. हो, सप्त्यापासून सर्व कार्यक्रम इथे जातात. मंदिर पण अगदीच मोठं आहे. हो 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 हो, 90 फूट भरपूर. असं. हो, वा. भरपूर मोठा मंदिर आहे. आणि ह्या मंदिराची दररोज पूजा. आमची ह्या मंदिराची पूजा आमचे ते मागाशी भाऊजी भेटले ना, हा, हा, हा. नंदू तटकरे, हे दररोज पूजा करतात. अच्छा, मुलगी घेऊन येते. हा, हा. ते पूजा करतात. ठीक. हा मंदिर मेन म्हणजे काय माहितीये काय, एखादा लग्न कार्य वगैरे काय असतील, लग्न वगैरे असतील तर मस्तपैकी होते. जेवण वगैरे वाढायला मस्त, पावसाला असू द्या काय असू द्या. वा. त्याच्यामुळे इथं आम्ही सर्व जेवणाची वगैरे सर्व इथं उठवतो. किती माणसं बसू द्या ना जेवायला, 200-250 माणसं बसतो जेवायला एका पंक्तीला. त्याच्या पंक्तीला. हे सुंदर हे आमचं राधाकृष्णाचं मंदिर आहे. वा. हा. मंदिरात येऊनच प्रसन्न वाटते. वा. हे आता नवीन बांधलेलं मंदिर. हे नवीन मंदिर, हे मूर्त्या त्याच आहे. हा, ते जुने मंदिर. हा, जुन्या मंदिराच्या ह्या मूर्त्या आम्ही इकडे आणलेल्या आहे. पण ज्या वेळेस आम्हाला अन्नही खायला नव्हतं त्या टायमाला, बिकट परिस्थिती, एवढी बिकट परिस्थिती, ज्यावेळी माझं वडील 7 8 दिवस आम्ही उपवास आहे. बापरे. प्रत्येक घरातली माणसं म्हणजे काय, आमचं वडील माळला जायचं सुलतानच्या हॉटेलात कामाला, ते 5 रुपये द्यायचे. 1 किलो तांदूळ आणायचं, 1 किलो तांदूळ. 1 किलो तांदूळ आणल्याच्या नंतर गावात ज्यावेळेस शिरायचं त्यावेळी ही पोरं रड, ही रड,
त्यानं- मावसे का पोर रडतायत सकाळपासून खायला नाही. आमचे वडील काय करतात तिथलंच तांदूळ वाटत वाटत वरती जायचं आमच्या घरी त्यांच्यापासूनच दान करायची सोय हा. त्यांच्यात आली. तिथं नंतर आम्ही वर घरी जाईपर्यंत काहीच नसत आम्हाला एवढी बघत. पण राधाकृष्ण ज्यावेळेस आमच्या गावात आले तिथपासून दारिद्र्य सर्व पूर्ण दूरच झालेले आहे. मंदिरची स्थापना झाली. मंदिरची स्थापना झाल्यापासून सर्व म्हणजे आता सर्व उद्योगपती वगैरे सर्व आमचे जे चाकरमणी पोरं आहेत ते. आणि मेन म्हणजे बिनवेस्टी सर्व पूर्ण अख्खा गाव. वा. तुमच्या लग्नात काही लोक म्हणतात एवढं मटेरियल लागलं तेवढी दारू लागली 50,000ची 1,00,000ची. पण आमच्या तर 0 म्हणजे 5 पैसे सुद्धा काही दारू वगैरे दारू वरात नाही काय नाही. वा वा मस्त. हे मस्त. हे प्रत्येक पूर्वी आम्ही गावात असं आहे. असं विषय घेतला ज्या मंदिरात सर्व जनरल मिटिंगला दारू ही प्यायचीच नाही म्हणे. जो दारू सोडेल त्याला 10,000 रुपये बक्षीस. धडाधड लोकांना दारू सोडू दे. दारू सोडेल हो. 10,000 10,000 रुपये बक्षीस भरपूर. दुसऱ्या वर्षी निर्णय घेतला कोण तंबाखू खाईल त्याला 5,000 रुपये बक्षीस. तंबाखूही सोडा. आता म्हातारी लोक मशिदी सुद्धा लावत नाही तंबाखूची. वा. आणि मेन म्हणजे आम्ही गावात निर्णय असा घेतला कुठलाही कार्यक्रम असू द्या पूर्वी काय करायचे तंबाखू विडी आधी न पिणारा जरी असेल त्याला वडून बघ मग न पिणारा सुद्धा वडायचा. त्याची सुरुवात. पहिला आम्ही इथूनच सुरुवात केली. गावात कार्यक्रम कुठलाही असू द्या तंबाखू विडी सिगारेट वगैरे काही ठेवायचं नाही. तिथपासून बंदच झालेलं आहे. म्हणजे अजूनपर्यंत नाहीच. हो नाही हे प्रत्येक गावात झालं पाहिजे. प्रत्येक गावात. बरं अशा तऱ्हेने आपण आजचा हा पूर्ण बिसगर गाव जो आहे तो आपण महाराजांच्या सोबत पूर्ण एक्सप्लोर केलेला आहे, पूर्ण बघितलेला आहे. त्यांनी याच्या लहानपणीची माहिती असेल, त्यांचं बालपण असेल, कुठे गेले, जुनं मंदिर असेल, नवीन मंदिर असेल, हे त्यांनी आपल्याला प्रत्यक्ष आपल्या सोबत फिरून त्यांनी दाखवलेला आहे. तर मला असं वाटतं की याच्यानंतरचा जो पॉडकास्ट आहे जो आपण तयार केलेला आहे तो आपण आवर्जून बघितला पाहिजे. इनसाइट चर्चा विथ श्रावण या चॅनलवरती हा पॉडकास्ट येणार आहे. तर आपण सगळ्यांनी आवर्जून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. रामकृष्ण.